परंतु डॉक्टर काकांच्या आशीर्वादाने आपल्या विचारसागर रहस्याचं तिसरा पाठवर्ग आज होत आहे. मी काकांचं स्वागत करतो. करायची अभ्यासाला सुरुवात. आजच्या वेळेला आपण आजच्याला आपण असं ठरवलं होतं, म्हणजे रायाने मला सांगितलं होतं की सगळ्यांनी नावं सांगावी, म्हणजे त्यांना नक्की कळेल की कोण, तुमची एवढी ओळख नसल्यामुळे सगळ्यांनी प्रत्येकाने फक्त आपली नावं सांगावी, म्हणजे त्यांना कळेल की कोण प्रश्न विचारते, कोणाला उत्तर हवंय तुमच्याकडे. चालेल ना? नंतर करूया. करूया. हा, नंतर करूया. आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. ते राहिलं होतं माझ्याकडून सांगायचं. चालेल, करायची अभ्यासाला सुरुवात. चल बसा, इथे येऊन बसा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. प्रार्थनेचा विचार एकच असतो की प्रार्थनेमुळे आपली जी बहिर्मुख वृत्ती असते ती त्या प्रार्थनेच्या निमित्ताने थोडीशी मर्यादित व्हावी. आता मर्यादित या शब्दाचा अर्थ अभ्यास करण्याच्या दृष्टीने मर्यादित व्हावी ही अपेक्षा असते. आपण मागच्या वेळी हा ग्रंथ कशा पद्धतीने सफल आहे हा विचार केला आणि त्यामध्ये अनेक ग्रंथांचे रेफरन्स त्याच्या पुढे आले. पण श्री निश्चलदासजींचं म्हणणं असं होतं की ज्या प्रमाणात ते ग्रंथ ज्याला कळाले तेवढ्याच प्रमाणात त्यांनी प्रक्रिया लिहिल्या, पण त्या प्रक्रिया कशा आहेत, अपूर्ण आहेत. पण माझा हा जो निश्चलदासजी म्हणतात माझा हा जो ग्रंथ आहे तो मात्र सफल आहे, कारण का त्याच्यामध्ये संत निश्चलदासजींचा साहीशास्त्रांचा अभ्यास असल्यामुळे कोणत्या ग्रंथात कोणती प्रक्रिया योग्य प्रकारे मांडलेली आहे हे त्यांना नक्की माहिती आहे आणि त्यांनी ती प्रक्रिया या विचारसागरच्या निमित्ताने घेतलेली आहे. आता ही परापूजा नावाचं एक आपण म्हणतो, पण या परापूजामध्ये वस्तुनिर्देश, आशीर्वाद रूप मंगल आणि पुन्हा नमस्क्रिया रूप मंगल ही तिन्ही मंगल याच्यामध्ये आलेली आहेत. पुढच्या वेळी तुम्ही मला सांगणार आहात की नक्की कोणतं मंगल याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने आलेलं आहे. हा आपल्या अभ्यासाचा विषय असेल तर पुढच्या वेळी लक्षात ठेवा, आपल्याला यातली 3 मंगल सांगायची आहेत. पुढे पुढे हीच प्रार्थना आपल्याला अशी म्हणूया टप्प्याटप्प्यात अभ्यास करायची आहे आणि ती प्रार्थना आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाते याचाही विचार करायचा आहे. म्हणून इथे ग्रंथ उत्तम आहे आणि म्हणून तो सफल आहे. आता सफल शब्दाचा अर्थ काय आहे की जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान जे आहे ते व्हायला हवं. आता ते झालं म्हणजे प्रयोजन सिद्ध झालं तर मग काय आहे, ही ग्रंथाची सफलता आपल्या आयुष्यात पक्की आहे हे आपल्याला लक्षात येईल. आता अनुबंधाचा विचार आपल्या पुढे येणार आहे, तो 5व्या अभ्यासाच्या हेडिंगच्या निमित्ताने तो आता वाचायला सुरुवात करतील. कोण वाचतंय आता? वाचा वाचा. हां, या इथं खुर्ची घ्या, बसा, काही अडचण नाही. ती आहे मागे आहे. कोणताही ग्रंथ अध्ययन अशा पद्धतीने. कोणताही ग्रंथ अध्ययन करण्याचे पूर्वी अनुबंध चतुष्ट कळल्याशिवाय विवेकी पुरुषाची प्रवृत्ती होत नाही, म्हणून ते अनुबंध प्रथम सांगतात. हा, मुख्य विचार काय आहे, अनुबंध चतुष्टय. चतुष्टय शब्दामध्ये 4 असा अर्थ होतो आणि अनुबंध त्या अर्थ खाली लिहिला आहे की ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथात प्रवेश होतो. पण अनुशब्दाचा अर्थ असा आहे पाठीमागे जाणे आणि बंध शब्दाचा अर्थ बंदिस्थित जाणे. आता या 4 जे आपल्या पुढे अनुबंध मांडलेत त्याच्या बंदिस्थित जर मी अभ्यास केला तर माझा अभ्यास लवकर सफल होण्याची व्यवस्था आहे. कारण काय आहे, ती सफलता जर का या जीवनात कमवायची असेल तर आपल्याला त्या अनुबंध चतुष्टयाचा किंवा षडलिंगांचा विचार नेहमी करावा लागतो. षडलिंगांचा विचार आत्ता नाहीये, आत्ता विचार काय आहे, अनुबंधाचा आहे. आणि त्या 4 अनुबंधामध्ये मी जर माझा अभ्यास केला तर त्या अनुबंधाच्या निमित्ताने माझा अभ्यास किती मला कॅल्क्युलेटेड केला पाहिजे. नेहमी 20-20 मॅच असते, 50-50 मॅच असते. त्याच्यामध्ये कसं करावं लागतं, मॅच जिंकायची असेल तर रन रेट जो आहे
तो कॅल्क्युलेटेड लक्षात ठेवावा लागतो. आत्ता मी बॅटिंग करताना रनरेट काय आहे आणि पुढे मला आता उरलेल्या ओव्हरमध्ये किती रनरेट करायचं आहे, म्हणजे ही जी कॅल्क्युलेशन्स आहेत माझ्या आयुष्याची आणि या आनंद रूपतेपर्यंत जाण्याची आणि माझ्या पुन्हा झेपेची, मुख्य मुद्दा काय आहे, माझा अधिकार खूप वर्कआउट होतो. तर तो माझा अधिकार हळूहळू वाढवत मी माझ्या आनंदापर्यंत जाणं हा मुख्य विचार आहे. आणि म्हणूनच तो अनुबंधाच्या बंदिस्तीत जर मी अभ्यास केला तर मला तो लवकर सफल होण्याची व्यवस्था असते. हा या अनुबंध चतुष्टयाचा विषय आहे. म्हणून अनुबंध किती आहेत? 4. लक्षात ठेवायचे 4 अनुबंध आहेत. त्या 4 अनुबंधाच्या बंदिस्तीत अभ्यास करायचा आहे. वाचा. अनुबंध चतुष्टय. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध यास अनुबंध चतुष्टय म्हणतात. हा, म्हणजे हे 4 अनुबंध आहेत. आता पहिला जो आहे तो अधिकारी आहे, की या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे तो डिफाईन झाला पाहिजे. कुठल्याही ग्रंथाचे अधिकारी असतात. आता उदाहरणार्थ आपण म्हणूया दासबोधाचा अधिकारी आहे, नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. म्हणजे जो अज्ञानी आहे, जो भ्रांतीयुक्त आहे, तो कशाचा आहे? दासबोधाचा अधिकारी आहे. आता जेव्हा ज्ञानेश्वरीचा अधिकारी विचार करायची वेळ येते तेव्हा काय म्हणतात? अर्जुनाची पांती परिसणया योग्य येते. आणि मग अर्जुन कसे होते किंवा कसा होता असं म्हणूया तर अर्जुन तू सुमन आणि शुद्धमती अनिंदकू अनन्यगती किंवा ऐसेनी गभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे असा अर्जुन होता. की तो ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. म्हणून समर्थांच्या दासबोधाचा अधिकारी हा आहे. आणि अमृतानुभवाचा अधिकारी कोण आहे? तर तिथे काय आहे? 2 तज्ज्ञ बसलेले आहेत. दोघांनाही ज्ञानरूपता प्राप्त झालेली आहेत आणि दोघं एकमेकांविषयी त्या ज्ञानरूपतेचा आनंद शब्दांच्या निमित्ताने लुटतायत. अशा पद्धतीने तो विचार आहे. किंवा 65चा विचार करायची वेळ आली तर 65मध्ये निष्काम कर्मोपासना ही चांगदेव महाराजांची पूर्ण झालेली होती. म्हणून त्यांना काही करा असं सांगितलंच नाही, थेट तत्वमसीचं चिंतन सांगितलं. अशा पद्धतीने हे अधिकारी डिफाईन होत असतात. आणि मग मला आता अधिकारी कसा व्हायला पाहिजे मी याचा विचार जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी मी तो अधिकारी कसा पाहिजे, पुन्हा एक साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे, त्याचा विचार येणार आहे. त्यावेळी आपण तो करूया. आता विषय काय आहे? या ग्रंथाचा एकच विषय, नाहीतर फार विषय लोक काढतात ज्ञानेश्वरीमध्ये, पण माऊलीच म्हणते वाचे बर्वे कवित्व, कवित्वे बर्वे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जायचा. त्या रसिकत्वाला जर परतत्वाचा स्पर्श नसेल तर काय? ज्ञानेश्वरीतलं सौंदर्य वर्णन होतं पण ज्ञानेश्वरी कधी कळतच नाही. माऊली म्हणते येथ अविद्यानाश हे स्थळ, मोक्षोपदानये फळ, ही दुहीचे केवळ या नाव ज्ञान, हे इतुलेची नाना परी विस्तारिले ग्रंथी. म्हणजे माऊली जर का अविद्या निवृत्ती सांगत असेल आणि त्याशिवाय मी जर का त्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असेल तर माऊली मला नमस्कार करेल आणि हा कधी जीवनात मुक्त व्हायचा नाही, अशी स्थिती होईल. वास्तवात मी माऊलीला नमस्कार केला पाहिजे, माऊली मला नमस्कार करेल असं बोललं तर पाप लागेल मला. म्हणून इथे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की मला नक्की काय आहे. विषय एकच आहे, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य. बस ते मला या ग्रंथातनं कळून घ्यायचंय. त्याशिवाय जर का काही असेल तर ते माझ्यासाठी नाही, इतका पक्का विचार पाहिजे. आणि त्यातून माझे श्री गुरु कसं सांगतात, 4थ्या तरंगाच्या पुढे जायचं नाही. म्हणजे त्यांना मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी सुद्धा मान्य नाही. म्हणजे नाहीत असं नाहीये, पण मी जर मध्यम असेल, कनिष्ठ असेल तर मी उत्तम अधिकारी असलोच पाहिजे. मी जर उत्तम अधिकारी नसेल तर परत फिरून पहिला तरंग काढावा आणि अभ्यासाला सुरुवात करावी. अशा पद्धतीने मी जेव्हा उत्तम अधिकारी होईल 4थ्या तरंगाचा, त्यावेळी माझी जीवनमुक्ती दूर नाही, हा पक्का विचार केला पाहिजे. म्हणून इथे आपल्याला काय पद्धतीने आपल्याला श्री गुरु संत समजावून सांगतात इथे आपण लक्ष दिलं पाहिजे. प्रयोजन शब्दाचा अर्थ फळ. आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ असं दासबोधामध्ये म्हणलंय. म्हणजे दासबोधाचं श्रवण झालं, पहिलं श्रवण, तिथे माझी क्रिया पालटली पाहिजे. पण इथे प्रयोजन काय आहे तर पुन्हा कारणासह वर्तमान दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. त्यावेळी तो अर्थ मी तुम्हाला समजावून सांगेन. आणि पुन्हा मग ग्रंथ अभ्यास करणारा आणि त्या ग्रंथाचा एक संबंध असतो, तो संबंध काय आहे तो या अभ्यासाच्या निमित्ताने आपण संबंध वर्णन जेव्हा पाहू त्यावेळी करूया. काही कोणाला शंका असेल तिथल्या तिथे विचारा, म्हणजे आपण चर्चा करूया. कदाचित मला उत्तर देता नाही आलं तर माझ्या श्रीगुरूंना, आपण आपल्या श्रीगुरूंना विचारू शकतो. त्यामुळे शंकेत अभ्यास करायचा नाहीये, शंकेचं निरसन करून अभ्यास करायचा. वाचा. अधिकाऱ्याचे वर्णन. मनुष्य मात्राच्या अंतःकरणात मन, विक्षेप व आवरण
असे 3 दोष असतात. हा, आता हे 3 दोष आहेत. मलदोष म्हणजे पुढे लिहिलंय त्यांनी, पाप करण्याची वृत्ती. पण आता मी थोडंसं सांगतो म्हणजे काय होईल, पुढे वाचताना आपल्याला आणखीन ते स्पेसिफिकली कळेल. मलदोष म्हणजे पाप करण्याची वृत्ती. मग तेच, आता श्रवण केली याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. प्रत्येक जण प्रथम श्रवण कुठेतरी ऐकतो आणि म्हणतो की अरे माझं काही चुकलेलं आहे, आता मला काय केलं पाहिजे, सुधारणा केल्या पाहिजेत. आणि अशा रीतीने काय होऊन जातो, मलदोष घालवण्याचा विषय आपल्या अंतःकरणात येतो. मलदोष कशाने जातो तो पुढे त्यांनी वाक्य लिहिली आहेत. म्हणून मलदोष या शब्दाचा अर्थ पाप करण्याची वृत्ती. नंतर विक्षेप दोष या शब्दाचा अर्थ चित्तातील चंचलता. विक्षेप शब्दाचे अनेक अर्थ आहे, जगाला सुद्धा विक्षेप असं म्हटलेलं आहे. पण आत्ता इथे जो अर्थ आहे ना, तो चित्तातील चंचलता असा अर्थ आहे. आणि तिसरा जो जो दोष आहे आवरण दोष, तर आवरण दोष या शब्दाचा अर्थ आत्मस्वरूपाचे अज्ञान. आणि ते गेल्याशिवाय मी काही या जीवनात सफल होण्याची व्यवस्था नाही. पण हे 2 दोष गेल्याशिवाय मला खऱ्या अर्थाने त्या आनंदरूपतेकडे जाण्याचा मार्ग मोकळा होत नाही. म्हणून आपल्याला हे मलविक्षेप आणि आवरण या 3 दोषांची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती हा त्यातला विचार आहे. पुढे निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून अंतःकरणातील मलाचा पापाचा निश्चय होतो. चंचलतेवरून विक्षेपाचा निश्चय होतो. देहादी पदार्थांचे ठिकाणी मी व माझे अशी बुद्धी होते. त्यावरून अज्ञानाच्या आवरणाचा निश्चय होतो. हा, म्हणजे आता माझ्या अंतःकरणामध्ये जर का निषिद्ध कर्म करण्याची वृत्ती असेल तर याचा अर्थ काय आहे, मलदोष माझ्या अंतःकरणात आहे. मग आता तो मलदोष असेल तर मग त्या निषिद्ध कर्म करण्याच्या वासनेवरून मग ही निषिद्ध कर्म केली जातात. आता वासना कशी असते की आपण म्हणूया की तो सूक्ष्म संस्कार आहे माझ्या अंतःकरणामध्ये, त्याला वासना असं म्हणतात. पण बऱ्याच वेळा कसं होतं, तो सूक्ष्म संस्कार असतो ना, तो असा रिपीटेडली असा पुढे येतो. म्हणजे मी आधी काहीतरी चुकीचं वागतो, मग त्या चुकीचं वागण्याचं समर्थन करण्यासाठी पुन्हा चुकीचं वागतो. म्हणजे अशा पद्धतीने मी चुकीचं वर्तन करण्याची एक परंपराच तयार करतो. उदाहरणार्थ, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, असं जेव्हा आपल्या पुढे येतं तर निदान मी कोणाचा द्वेष मोह मत्सर करता कामा नये माझ्या अंतःकरणात, हा विचार मी पक्का केला पाहिजे. आता द्वेष मोह मत्सर केला की काय झालेलं आहे, माझी अंतःकरण वृत्ती निषिद्ध कर्म करण्याविषयी तत्पर आहे, असाच त्याचा अर्थ आहे. किंवा आणखीन एक उदाहरण आहे की वाल्या कोळीला जेव्हा हे नारद महाराज भेटले त्यावेळी नारद महाराजांनी त्यांना एक प्रश्न विचारलेला आहे की तू हे सगळं करतोय कोणासाठी. क्रिया आहे ना, पाप हा जो मलदोष आहे त्याच्यामध्ये क्रिया आहे. मग हे तू करतोय कोणासाठी, तर तो म्हणला माझ्या मुलाबाळांच्या सुखासाठी. मग त्यांना विचार जाऊन की तुझ्या या पापात ते भागीदार आहेत काय. ज्यावेळी त्यांनी घरी जाऊन विचारलं त्यावेळी ते काय म्हणाले, आम्ही तुझ्या पापात अजिबात भागीदार नाहीत, तुझ्या पुण्यात पाहिजे तर अगदी येऊ आनंदाने, कारण तो आमचा प्रॉफिट आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की वाल्या कोळी जे काय करत होता ते सगळं मलदोषातलं वर्तन होतं, कारण हत्या वगैरे याच्यामध्ये आहे. म्हणून कोणाचं अंतःकरण दुखावणं हा सुद्धा एक दोष आहे, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. याचा अर्थ चुकीच्या धोरणांना आपण त्याला उदारतेने मोकळं वाट द्यायची असा अर्थ नाहीये. पण मुख्य विचार काय आहे की माझ्या बाजूने मी त्याला काहीतरी पाण्यात पाहणं, आता हा शब्दप्रयोग चांगला नाही, तर तो विषय जर असेल तर तो मात्र कसा आहे, मलदोषाचा भाग आहे. म्हणून निषिद्ध कर्म जेव्हा माझ्या अंतःकरणात तयार होतं, आणि निषिद्ध कर्म 3 प्रकारे आपल्या पुढे येतं, पुन्हा विधिते पाळीत, निषेधाते गाळीत. मग निषेधाते गाळीत मध्ये निषिद्ध कर्म काय आहेत, परस्त्री, परधन आणि परनिंदा, हे 3 आहेत. आणि निषिद्ध कर्म ची व्याख्या जेव्हा करायची वेळ येते त्यावेळी साखरे महाराजांनी दिलेलं उदाहरण आम्हाला असं आहे की उदाहरणार्थ अपेयपान, अपेयपान हे निषिद्ध कर्मात जातं. मग ते निषिद्ध कर्मात जात असेल तर त्याची त्यांनी व्याख्या फार सुंदर केली की जे कर्म मानवाला करता येणं शक्य आहे पण ते त्यांनी करू नये. फार सुंदर व्याख्या तयार केली त्यांनी, की अशी व्याख्या ही मला फार आवडली की मानवाला निषिद्ध कर्म करता येणं शक्य आहे पण त्यांनी ते करू नये. अशा पद्धतीने ही जी परस्त्री, परधन, परनिंदा याच्यामध्ये येणारी जी सगळी कर्म आहेत ती सगळी कर्म आहेत, ती सगळी कशी आहेत तर ती निषिद्ध कर्म आहेत. आणि ती निषिद्ध कर्म पुन्हा माझ्या हातनं घडता कामा नाहीये. म्हणून आता काय आहे, निषिद्ध कर्म घालवण्यासाठी काय करावं लागेल त्याचा उपाय पुढे येईल. आणि दुसरा जो विचार आहे तो चंचलतेवरनं विक्षेपाचा निर्णय होतो.
आता माझ्या अंतःकरणामध्ये जेव्हा मी पापकर्म करतो तेव्हा लपवण्यासाठी अनेक प्रकारे मी काही ना काहीतरी युक्त्या प्रयुक्त्या समर्थन त्याचं तयार करतो. आणि मग त्यातून मला काय भीती वाटते की अरे आज मी यांना हे म्हणालो आणि 4 दिवसांनी मी जेव्हा यांना भेटायला येतो त्यावेळी मला लक्षात ठेवावं लागतं की यांना 4 दिवसापूर्वी मी काय म्हणालो. पण माझं समर्थ काय म्हणतात, सत्यवाणीने सतत बोललं तर सत्यवाणीने काय होतं, माझ्या लक्षात ठेवावं लागत नाही काही. माझ्या लक्षात काही ठेवावं लागू नये असं जर का वाटत असेल तर मग काय केलं पाहिजे, सदा पुन्हा वाचे कसं म्हणावे, नम्र वाचे वदावे, हा त्यातला भाग आहे. आणि नम्र वाचा ही अशा येत नाही, म्हणजे एकाएकी येत नाही. नम्रपणा हा अंतःकरणात सिद्ध व्हावा लागतो आणि मग त्यातून ती कृती होते, हा त्यातला भाग आहे. अन्यथा मग ती कृती कशी असते, अहंकार युक्त असते. यांनी मला काय केलं, खूप सत्कार केला तरी सुद्धा मी कसा आहे, पुन्हा पेटलेलोच आहे आतमध्ये, आता सुखाने पेटलेलो आहे असं म्हणावं लागेल. आणि यांनी माझा सत्कार केला नाही पाहिजे तसा, असे फुलं देऊन रोज सत्कार झाला तर बरं वाटतं की नाही. पण असं येते, एखाद दिवस जर चुकलं तर मला काय वाटतं. पण प्रश्न असा आहे की सत्कार कोणाचा चाललाय, सत्कार इथे अभ्यासाचा चाललेला आहे. हे जर माझ्या डोक्यात असेल तर मला त्याचं काही सुखही नाही आणि दुःखही नाही. अशा पद्धतीने मी जेव्हा माझी अंतःकरण वृत्ती तयार होते तेव्हा त्या चंचल अंतःकरण वृत्तीला छेद देणारी कृती ती आहे. पण जेव्हा मी चंचल अंतःकरण वृत्ती तयार करतो त्यावेळी मला कोणी माझं चांगलं म्हटलं की मला बरं वाटतं आणि मला कोणी थोडं वाईट बोललं की माझं डोकं लगेच काय होऊन जातं, फिरायला लागतं. तर अशा पद्धतीने जीवन जगायचं नाहीये आपल्याला. म्हणून या 3 दोषाचा विचार करताना अंतःकरणातील चंचलता जो विक्षेप दोष आहे तो कशाने जातो ते पुढं वाक्य येणार आहे. आणि देहादी पदार्थांच्या ठिकाणी मी आणि माझे, आता अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवतीची बापुडी. आता तो काय होतो, बापुडा कसा आहे तो, हा बापुडा आहे. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती कसा आहे, जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत काय आहे, अहम ममतेच्या तो लवड सवडी म्हणजे लडबडलेला असतो. मी आणि माझे अशा पद्धतीने त्याचं वर्तन चालू असतं. आणि मी आणि माझे मध्ये कधी जीवाचा भेद होतो पत्ताच लागत नाही. सगळे मला काय वाटतात, हे माझ्या जवळचे, ते माझ्या जवळचे, मग हे जवळचे तर ते काय झाले, हे आणि ते म्हणजे झालं. मग आता त्यामुळे काय झालं, जवळचा आला की बरं वाटतं आणि मला माझी निंदा करणारा आला की मला दुःख होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे. आणि पुन्हा ज्ञानेश्वरी काय म्हणतीये, सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे आणि लाभालाभ न आणावे मना माझी, किंवा सुखदुःखे समेकृत्वा लाभालाभो जयाजयो. संस्कृत मला जास्त येत नाही पण एकच वाक्य येतंय ते मी बोललो तुमच्या पुढे. तर सुखे संतोषा न यावे म्हणजे आपल्याला काय झालं, सुख झालं तरी सुद्धा शांत अंतःकरण वृत्ती पाहिजे. आणि पुन्हा दुःख प्रसंग जरी आला तरी सुद्धा माझी अंतःकरण वृत्ती शांत असली पाहिजे. तर ते कसं आहे, तो आत्मस्वरूपाचं अज्ञान दूर झाल्याशिवाय ही गोष्ट जात नाही. ज्या अर्थी माझ्या अंतःकरणामध्ये मी आणि माझं आहे त्या अर्थी आत्मस्वरूपाचं अज्ञान माझ्या अंतःकरणात सिद्ध होत आहे, हरकत नाही. सिद्ध होत आहे तर होऊ दे सिद्ध, आता पुढे ते ठेवायचं नाहीये. अशा निश्चयाने या विचारसागरचा अभ्यास करायचा आहे. आणि त्यामुळे काय आहे, या 3 दोषांचा निर्णय अशा पद्धतीने आपल्या पुढे येतो. आणि हे 3ही दोष माझ्या अंतःकरणातनं मी काढायचे आहेत, हे आपल्याला पक्क लक्षात आलं पाहिजे. वाचा. वेदविहित निष्काम कर्म, उपासना व ज्ञान या 3 उपायांनी मन, विक्षेप व आवरण यांची निवृत्ती होते. मग त्याचे उपायही लगेच सांगितले. विचारसागर हा असा एक्सलंट आहे की तो लगेच प्रश्न निर्माण करतो आणि त्याचं उत्तरही तिथेच देतो. नेहमी उत्तर तिथल्या तिथेच दिलं पाहिजे आणि ते सुद्धा कसं पाहिजे, संक्षिप्त दिलं पाहिजे. उगाच एक गोष्ट म्हणजे हे आहे. आणि हा मला विचार सांगताना मी उगाच 15 मिनिटाची एक गोष्ट सांगितली त्याला काय अर्थ आहे, 2 मिनिटात बोल काय तुझं म्हणणं आहे ते. काका नेहमी मला म्हणायचे, तुला काय बोलायचंय ना तू थोडक्यात बोल माझ्याशी. आणि आम्ही असं थोडक्यात बोलायचो, ते विचारसागरच्या भाषेत बोलायचो. आणि असं विचारसागरची भाषा काय करते, आपल्याला थोडक्यात योग्य बोलायला शिकवते. म्हणून हा जो मलदोष आहे म्हणजे पाप करण्याची वृत्ती आहे ती निष्काम कर्मानी जाते. आणि मग निष्काम कर्म कसं करायचं, मज देवनी जाळीत कर्म फळे. उत्तर लगेच आपली पक्की पाहिजे. आणि नेहमी लक्षात ठेवावं, अवघड अभ्यास करू नये. अभ्यास नेहमी कसा करावा, सोपा करावा. आणि मग तो सोपा करताना
आपलं अंतःकरणामध्ये भक्तीचा जो काय म्हणूया विचार असेल त्याचाही ऍडव्हान्टेज घ्यावा. जरी आपली अंतःकरण वृत्ती तेवढी काय म्हणूया स्त्रवणारी नसेल तरी पण मज देवनी जाळी तर कर्मफळे हे सोपं आहे ना. त्या सगुण रामाला कर्म अर्पण करणं, सगुण शिवाला कर्म अर्पण करणं हे सोपं आहे की नाही. मग आता कर्म अर्पण करायची म्हणजे नक्की काय करायची, आधी कसं करायचं, अगदी काय म्हणूया आपण मेकॅनिकल असू की काही नाही, प्रत्येक कर्म जे मी करणार आहे आणि ते त्या रामाला अर्पण करणार आहे असा आतमध्ये निर्णय करायचा. मग सकाळी उठलं की काय झालं, उठल्याचं कर्म केलं की लगेच रामाला काय म्हणायचं, थँक्यू, काय आता तू मला हा आजचा दिवस दाखवला. मग अशा पद्धतीने सुरुवात करायची आणि प्रत्येक वेळी कर्म अर्पण करण्याच्या निमित्ताने थँक्स रामाला देत राहायचे. अशा रीतीने मी करता ही भूमिका आपल्या अंतःकरणातनं हळूहळू ती कमी व्हायला लागते. म्हणून मलदोष म्हणजे पाप करण्याची वृत्ती जर बाजूला करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, मज देवनी जाळीत कर्मफळे, प्रत्येक कर्म हे मी त्या रामाला अर्पण केलं पाहिजे. हरिओम तत्सत. आता माझे श्रीगुरु हरिओम हरिओमचा जप का करतायत, ते सुद्धा आत्ता जीवनमुक्त असताना ते हरिओम म्हणतायत आणि माझ्या तोंडून काही हरिओम निघायची तयारी नाही. मग सवय लावा, कृत्रिम सवय लावा. प्रत्येक साधन हे आधी कृत्रिम असतं, शेवटीही कृत्रिमच आहे, पण ते अज्ञानाची निवृत्ती करून देतं. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर हे निष्काम कर्मांनी आपल्या काय म्हणूया मलदोषाची निवृत्ती होते. आणि मग आता पुढे आहे ते चंचलता, चित्तातील चंचलता घालवायची असेल तर आपल्याला निष्काम उपासना केली पाहिजे. म्हणजे देवाजवळ काही मागायचं नाही. जनांचा लालची स्वभाव, देव म्हणजे मला काहीतरी देव, असं समर्थांचं म्हणणं आहे. तर असं नाही चालणार. तर मला काय केलं पाहिजे, देवाकडच्या मागण्या कमी केल्या पाहिजेत. आता आपल्याला चित्तातील चंचलता हा दोष घालवायचा आहे तर मला देवाकडच्या मागण्या कमी करायच्या आहेत. म्हणून सकाम कर्म काय करावी लागतील, आपल्याला हळूहळू कमी करावी लागतील. अत्यंत कठीण समयी देवाजवळ हात जोडून त्याला सांगायला हरकत नाही की अत्यंत कठीण मी प्रसंगात आहे आणि आता मला कुठंही काही नीट सुचत नाहीये. तर पुन्हा काय आहे की देवा तू मला एक सद्बुद्धी दे किंवा एक मार्ग दाखव. असं ठीक आहे, पण प्रत्येक वेळी काही थोडं घडलं की देवाला हात जोडायचा आणि त्याला कायम साकडं घालत बसायचं, देवा हे तुला करतो, देवा ते तुला करतो. आता हे सगळं जे वागणं आहे ना हे सकाम आहे आणि त्यातून माझ्या चित्तातील चंचलता कधी जातच नाही. देव काही प्रमाणात मला देतोही ते, पण तरी सुद्धा माझं काय होतं, मागण्यांचं प्रमाण वाढतच जातं, ते संपतच नाही. मग अशा पद्धतीने चित्तातील चंचलता जाईल काय, नाही. मग निष्काम उपासना केली पाहिजे. मग निष्काम उपासनेमध्ये काय आहे, ध्यानाचा समावेश मुख्य आहे ना, तो ध्यानाचा समावेश आहे, नामाचा समावेश आहे. मग आता नाम ही एक उपासना पण आहे, नाम ही एक काय आहे, साध्यरूप विचारधारा पण आहे. पण आज मला आत्ता काय बोलायचंय, नाम आणि ध्यान ही एक काय आहे, उपासना आहे. मग आता नामस्मरण कसं करायचं, देवाच्या सख्यत्वासाठी. नाहीतर काय होऊन जातं, देवाच्या सख्यत्वासाठी नामस्मरण होतच नाही. किंवा जे असं वाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे. आता भजनी शब्दामध्ये काय आहे, भजन शब्दाचा एक अर्थ आहे एकरूप होणे, आणि एकरूप होण्यासाठी ही भाषा आहे कुठली, एक नामस्मरण आहे आणि एक ध्यान आहे. मग ध्यानामध्ये काय करायचंय, आपल्याला त्या मंत्रावर कॉन्सन्ट्रेट व्हायचंय आणि त्या मंत्रावर कॉन्सन्ट्रेट होता होता मंत्रातनं मी काय व्हायचंय, जो मंत्र मला दिलेला आहे तो कसा आहे, श्रीराम जय राम जय जय राम. मग तो मंत्र आणि ज्याचा मंत्र मी घेतोय तो राम, हे दोघं वेगळे नाही. मग आता दोघंही वेगळे नसेल तर मी कोण आहे, मी रामाचा सेवक. मग मी रामाचा सेवक तर रामाच्या आज्ञेत पाहिजे की नाही. मग रामाच्या आज्ञेत असेल म्हणजे रामाचा मंत्र मी म्हणतोय आणि जिथे नाम आहे तिथे राम आहे, अशी जर का माझी व्यवस्था अंतःकरणाची असेल तर माझी अंतःकरण वृत्ती त्या नामस्मरणात राहते. माझी अंतःकरण वृत्ती रामकथा ऐकाव्यात हरकत नाही. कथा ऐकायला काही म्हणूया ते अगदी निकृष्ट दर्जाचं साधन आहे वगैरे असं काही नाहीये, पण त्या कथा ऐकल्या तर मग माझी पुन्हा ही नको असलेली रडकथा आहे जगाच्या निमित्ताने असलेली, ती कम्प्लिटली दूर होते. एका वेळी अंतःकरणात एकच विषय राहतो. मग रामकथा असेल तर पुन्हा माझ्या देहादी प्रपंचाची कथा नाही, आणि ती कथा नसेल तर मी कसा आहे, राम कसा आहे, आनंददायक आहे, तो आनंद रूप आहे, तर मीही आनंद रूप होतो. मग त्या ठिकाणी चित्तातील चंचलता ही काय होऊन जाते, आपोआप शांत होऊन जाते. म्हणून ध्यानामध्ये अंतःकरण वृत्ती त्या मंत्रावर स्थिर करावी आणि स्थिर करून त्या रामाकडे काहीही मागू नये. मग रामाकडे काय मागायचं, मज विण तू मज दे रे राम, असं समर्थांचं म्हणणं आहे. म्हणजेच कोणता
तो आत्माराम जो आहे तो मला कळला पाहिजे. अशी जर भूमिका असेल तर मग काय आहे, माझ्या आनंदाकडे जाण्याची मी एक उपासनेच्या निमित्ताने अंतःकरण वृत्ती शांत होते आणि त्या शांत झालेल्या अंतःकरण वृत्तीमध्ये मी आत्मानात्म विचार करू शकतो. कारण पुढचा जो आवरण दोष आहे ना, तो कसा झाला पाहिजे दूर, सकारण झाला पाहिजे. सकारणता हा शब्द फार महत्वाचा आहे. त्यालाच कारणासह दुःखाची निवृत्ती असं म्हणतात. आता कारणासह झाला पाहिजे तर या शब्दाचा अर्थ असा आहे की त्याचा विचार करून दूर झाला पाहिजे. परंतु तेथीचा विचारची केला पाहिजे साधके. तत्वमसी महावाक्य उपदेश भला, परंतु त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा विचारची केला पाहिजे साधके. म्हणजे आत्मानात्म विचाराने ही जी अविद्या आहे, म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे, ते काय होतं, दूर होतं. आत्ताच एक फोन आला होता 5 मिनिटापूर्वी आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये श्री शंकर महाराजांनी या अविद्येचं वर्णन केलंय आणि त्यांनी अविद्येचं वर्णन करताना सांगितलं की ही जी अविद्या आहे 2 पद्धतीने आपल्या पुढे येते. एक कार्यरूप अविद्या आणि एक कारणरूप अविद्या. आता कार्यरूप अविद्या काय आहे, तिचा संबंध देहादी जगताशी आहे. माझ्या त्या देहादी जगताशी आहे ती कार्यरूपाने येणारी अविद्या आहे आणि ते देहादी जगत सत्य वाटतं. कारण ते सत्य वाटतं म्हणून तर आपण काय म्हणतो, त्यावरून तर मी आणि माझे याच्यावरनं ते जगत सत्य असा अर्थ होतो. माझा देह, माझी बुद्धी, अशा पद्धतीने ते व्यक्त होतं. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ज्या अर्थी तिथे देहादी प्रपंच सत्य वाटतो त्या अर्थी तिथे काय आहे, कार्यरूप अविद्येचा प्रभाव आहे. मग त्या कार्यरूप अविद्येचा प्रभाव आपल्याला जगत सत्यत्व रूपाने, देह सत्यत्व रूपाने, 5 भ्रांतींच्या रूपाने आपल्या पुढे येतो. मग आता तो दूर करायचा असेल तर काय झालं पाहिजे, ते ज्याच्यामुळे मला हे जगत सत्य वाटतं ते कारण दूर झालं पाहिजे. सकारणता पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ कारणासह दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. आता 3 पद्धतीने निवृत्ती आहे. मी मागे म्हटलो का नाही मला माहित नाही. एक काय झाली पाहिजे, कारणासह झाली पाहिजे. एक लयरूप निवृत्ती आहे आणि एक नाशरूप निवृत्ती आहे. आता नाशरूप निवृत्ती आहे ती ईश्वराच्या हातात आहे, ती माझ्या हातात नाही. आता लयरूप निवृत्ती झोपेत रोज होते, पण झोपेत रोज निवृत्ती झाली तरी आत्मस्वरूपाचं ज्ञान होतंय का मला, नाही होते ना. म्हणजे याचा अर्थ काय आहे, निवृत्ती लयरूप असता कामा नये. मग ती कशातनं आली पाहिजे, ती आत्मानात्म विचारातनं आली पाहिजे. म्हणजे ती बाधितानुवृत्तीने आली पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा मी विचार करून, आत्मानात्म विचार करून मी ज्यावेळी आनंदाची प्राप्ती करून घेतो तेव्हा ते ज्ञान काय होतं, दृढ होतं. मग ती कारणासह वर्तमान दुःखाची, म्हणजे अशा पद्धतीने आपल्या दुःखाची निवृत्ती करायची आहे. आणि ती निवृत्ती करायची असेल तर आवरण दोष कशाने निवृत्त होतो, पुन्हा विवेकयुक्त विचाराने आवरण दोष निवृत्त होतो. विवेक अनेक पद्धतीने येतो. तो विवेकाचा विचार जेव्हा येईल तेव्हा आपण करूया. पण एक लक्षात ठेवायचं की आपल्याला मलविक्षेप आणि आवरण हे 3 दोष आपल्या अंतःकरणातनं जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मी आनंदाचा ठेवा हे मला दृढ, अपरोक्ष, अपरिवर्तनीय पद्धतीने कळणार नाही. दृढ म्हणजे पक्का, नंतर अपरोक्ष म्हणजे साक्षात. आपला मराठी अर्थ घ्यायचा नाही. माझ्या अपरोक्ष तो बोलला, रामकृष्ण आहे, बोलू दे त्याला. पण अपरोक्ष शब्दाचा अर्थ साक्षात म्हणजे तेच होऊन जाणे. आणि पुन्हा अपरिवर्तनीय म्हणजे ज्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. असा दृढ अपरोक्ष अनुभव मला आला की सगळं साधन काय करायचं, विचारसागर पुस्तक बांधून ठेवून दिलं तरी सुद्धा चालेल. कारण पुन्हा काय आहे, हे पुस्तकच आहे ना. मग पुस्तक आहे म्हणजे काय आहे, ते साधन आहे ना. साध्य होता साधनाचा ठाव नाही, पण केव्हा निर्गुण निश्चळ ते ब्रह्म अंतरी बिंबले. असं झालं की तो अभ्यास पूर्ण आहे. तोपर्यंत मात्र काय केलं पाहिजे, अभ्यास. कारण पुढे षडलिंगांमध्ये एक अभ्यास लिंग आहे. मग ते अभ्यास म्हणजे वारंवार तेच तेच केलं पाहिजे. त्यातून मला माझ्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. बोला. ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म व उपासना करून मल व विक्षेप हे 2 दोष निवृत्त केले असून फक्त स्वरूपाचे, ब्रह्मस्वरूपाचे आवरण ज्याच्या चित्तात आहे व आवरण निवृत्ती करता जो साधन चतुष्टय युक्त आहे तो वेदांत शास्त्र विचाराचा अधिकारी म्हणावा. आता कसं आहे माहिती का, की यांनी फार मोठं वाक्य लिहिलं की या जन्मी किंवा पूर्वजन्मी. आता हे 2 दोष घालवलेला असलेला पाहिजे, मलदोष आणि विक्षेप दोष. आता ज्याने मल विक्षेप दोष घालवलेले तर त्याला ते सगळं छान कळायला लागतं. म्हणजे
श्री गुरु संत सांगतात, तो ग्रंथ वाचायला घेतो आणि त्याला वाचणं नीट कळायला लागतं. किंवा आता ह्या जन्मी काहीच कळत नाहीये मला, पण प्रयत्नपूर्वक मी जर का निष्काम कर्मोपासना केली तर मग काय होऊन जातं, माझं चित्त शुद्ध आणि शांत होऊन जातं. आणि मग हे कसं ओळखायचं की मी नक्की या ज्या चिन्हांचा विचार आहे म्हणजे मलविक्षेप दोष हे मी घालवलेले आहेत, हे कशावरनं ओळखायचं? तर त्याचं उत्तर एकच आहे की मला फक्त या जन्मात आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय आता काही कर्तव्य उरलेलं नाही, असा ज्याचा अंतःकरणात निश्चय झालेला आहे ना, तो खरा तो अधिकारी आहे, तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. म्हणून इथे माझ्या वृत्तीला मी मागे वळून तपासावं की माझ्या याच्यामध्ये कर्तव्यांची लिस्ट काय आहे. माझ्या कर्तव्यांमध्ये अनेक लिस्ट असती. माझ्या मुलीचं लग्न व्हायचंय, तिला नोकरी लागायची आहे, मी मेल्यावर तिचं कसं होणार? अरे अनेक जणांचे आईबाप मेले, त्यांचं नीट चाललंय, तू मेलास तर काय फरक पडणार आहे? म्हणजे माझं इतक्या मी गोष्टी करत असतो आणि मग उरला वेळ तर मग सद्गुरूंकडे जाऊन अभ्यास करतो. अशा पद्धतीने जेव्हा अभ्यास होतो तेव्हा आवरण दोष निवृत्त्यर्थ काही होण्याचं म्हणजे काही घडण्याचं काही तिथे शक्यताच नाहीये. तो अगदी अजिबात नाही घडणार. म्हणून इथे केवळ आवरण दोष निवृत्त्यर्थ म्हणजे मला माझ्या ज्ञानरूपतेपर्यंत प्रवास पूर्ण करायचा आहे, असा जो काही आहे ना, तोच खरा या विचारसागरचा अधिकारी आहे. म्हणजे तोच साधन चतुष्टय संपन्न आहे. मला एकदा काका म्हणाले की तुला विचारसागर सांगायचा आहे पण एकही तुझ्या पुढे साधन चतुष्टय संपन्न नाही. मी त्यांना म्हणलो, इथे बसलेला आहे त्याच्यासह मी म्हणलं. काका म्हणाले हा विचार चांगला आहे म्हणे, त्यामुळे तू बोलशील तेव्हा ते साधन चतुष्टय संपन्नतेला गृहीत धरून बोलशील असं होणार नाही. तर त्याच्या अलीकडचा जो सगळा विचार आहे निष्काम कर्मोपासनेचा, त्याने साधक घडत जातो. आम्हाला श्री गुरूंनी घडवलं ते कसं घडवलं? असंच घडवलंय निष्काम कर्मोपासनेतनं. मग ते आत्मज्ञानार्थ विचार अशा पद्धतीनेच घडत जातो. म्हणून इथे काय आहे, साधन चतुष्टय संपन्न एखादा अधिकारी असू शकतो. नाही या शब्दाचा अर्थ असा आहे की त्या विचारसागरमध्ये आहेत की एक अधिकारी आहे आणि पुन्हा बसलेले 50 अधिकारी नाहीत. मग आता नियम काय आहे? प्रत्येक नियमाला अपवाद असतो. मग आता नियमाचा अपवादच डिस्कस करायचा का, असा तो विचार तयार होतो. म्हणून इथे मी साधन चतुष्टय संपन्न आहे अशी भ्रांतियुक्त विचारधारा अंतःकरणात तयार करून आपण बसायचं नाही. मला साधन चतुष्टय संपन्न व्हायचंय आणि याच जीवनात ह्याची देही ह्याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. या पद्धतीने साखरे महाराज म्हणाले होते, आत्ताच मला तुम्ही काय करा, हातावरनं पाणी सोडा आणि संकल्प करा की हे विचारसागरचं पुस्तक संपता संपता मी जीवनमुक्त होईन. अशा पद्धतीने बसा आणि मुक्त व्हा. नाही झालं तर म्हणे माझ्याकडे तुम्ही येऊ नका म्हणे. इतके कॉन्फिडन्सनी जर का विचारसागर आपल्याला आनंदाकडे घेऊन जात असेल तर आपण मागे हटलो तर आपलं नुकसान आहे. परत पुढचा जन्म आहे, कुठला मिळणार काही माहित नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, आवरण दोष निवृत्त्यर्थ जर का माझं साधन राहिलेलं असेल तर मी साधन चतुष्टय संपन्न आहे आणि आवरण दोष निवृत्त्यर्थ मी फक्त कर्तव्य मला उरलेलं नाही असं जर असेल तर ठीक. आणि मला जर इतर कर्तव्यांची लिस्ट माझ्या अंतःकरणात असेल तर मी साधन चतुष्टय संपन्न नाही. म्हणून काय, पुन्हा मागे यायचं, मलदोष चेक करायचा, मागे यायचं विक्षेप दोष चेक करायचा आणि ठरवायचं की माझ्यामध्ये हे एवढे एवढे दोष आहेत, दुसऱ्यांचे दोष पाहायचे नाही. दुसऱ्यांचे दोष पाहतो तो रजोगुणी असतो, स्वतःचे दोष पाहतो तो सत्वगुणी असतो. तमगुणाचा विषयच नाही. साधकाला किती गुण? एकच, सत्वगुण. बस, साधकाला झोपेत जरी विचारलं तरी त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. साधकाला एकच गुण, सत्वगुण. त्यांनी रजामध्ये यायचंच नाही आणि शबल रजात तर नाहीच. रजात त्यांनी किती यायचंय, ते केवळ शुद्ध रजात त्यांनी यायचंय आणि त्याची कामं करायची आहेत. पण निघाला की तो कुठे झाला पाहिजे, शुद्ध रजातनं तो सत्वामध्येच गेला पाहिजे. म्हणून साधकाच्या ठिकाणी सत्वगुण आहे आणि ती सत्वगुणातनं जेव्हा तो कर्म करतो तेव्हाच तो सत्वगुणे भगवत भक्ती अशा आनंदापर्यंत विचार पूर्ण करू शकतो. म्हणून इथे काय आहे, साधन चतुष्टय संपन्न हा अधिकारी वेदांत शास्त्रामध्ये खऱ्या अर्थाने अभ्यासाचा आहे आणि तो मी झालोच पाहिजे. च लावून अभ्यास करायचा, मागे हटायचं नाही. जो मागे हटतो त्याचा अभ्यास लवकर पूर्ण होत नाही. पण जो अगदी काय म्हणूया निर्धाराने अभ्यास करतो तो याच जीवनात मुक्त होऊ शकतो.
हा त्यातला विचार आपल्याला श्री गुरूंनी सांगितलाय. पुढे साधन चतुष्टय म्हणजे काय? साधन चतुष्टय विवेक, वैराग्य, शमधी, षटक आणि मुमुक्षत्व ही 4 साधने आत्मज्ञान प्राप्तीची आहेत व त्याच साधन चतुष्टय म्हणतात. हा, आता साधन चतुष्टय पुन्हा मग चार काय आहे? साधन हा शब्द बोललेला आहे तिथे, म्हणजे हे अंतिम नाहीये बरं का, लक्षात ठेवा. अंतिम काय आहे? अंतिम साध्य आहे आनंद रूपता, जीव ब्रह्माची ऐक्यता, हे आहे. म्हणून ही काय आहे? ती साधन आहे. आणि साधन नेहमी माझ्यापेक्षा वेगळे असतात. मग वेगळे असतील तर ती मला काय म्हणूया, त्या साधनांचा विचार करता येऊ शकतो की नाही? जे माझ्यापेक्षा वेगळे त्यांना मी वेगळेपणाने ओळखू शकतो. उदाहरणार्थ, उपाधी सापेक्षतेने आपण सगळे काय आहोत? वेगळे आहोत. मग प्रत्येकाची वेगवेगळी नावं आहेत. मग नावं आहेत तर एकमेकांना ओळखू शकतो की नाही? बरोबर आहे की नाही? मग ते काय आहे? ते एक साधन आहे. आता ते साधन जर असेल तर साधनेचा काय झाला पाहिजे? वापर झाला पाहिजे. आपल्या श्री गुरूंचं म्हणणं आहे, नो द सिस्टीम, यूज द सिस्टीम, गेट द रिझल्ट अँड फॉरगेट द सिस्टीम, डोंट थ्रो इट. कारण मार्गाधारे वर्तावे असं ज्ञानदेवांचं म्हणणं आहे. विश्व मोहरे लावावे, ती सिस्टीम ठेवून द्यावी. आता मी या नावेतनं पार झालो, तिकडे गेलो, मग नाव काय तोडून मोडून टाकायची का? आता तोडून मोडून टाकणं काही अपेक्षित नाही. तर ही परंपरा जी आहे विचारसागर सांगण्याची, ही पुढे चालली पाहिजे. कोणीतरी तुमच्यापैकीच एखादा विचारसागर सांगणारा तयार होईल आणि तिथून पुढे ती परंपरा अव्याहत चालली पाहिजे. कारण जीवब्रह्मैक्य ज्ञानाची परंपरा ही चालावी, ही त्या ईश्वराची योजना आहे. ही काय माझी योजना आहे का? ती त्याची योजना आहे. आणि त्या योजनेबर हुकूम या सगळ्या गोष्टी चालतात. म्हणून इथे काय आहे? साधन चतुष्टय संपन्नता, म्हणजे याचा अर्थ ते चतुष्टयमध्ये 4 आहे. मग 4 आहेत तर ते साधन आहे. आणि साधन हे नेहमी माझ्यापेक्षा वेगळं आहे. म्हणून मी माझं साधन कसं चाललंय हे मी पाहू शकतो. हा त्यातला मला महत्वाचा मुद्दा विशद करायचा आहे. आणि ते जर मी पाहिलं नाही ना, तर साधन कसं होतं? ते ब्लाइंडली चालतं. ते ब्लाइंडली चाललं नाही पाहिजे. ते अत्यंत काय म्हणूया, विचार करून डोळसपणे साधन चाललं पाहिजे. कारण तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, तुका म्हणे कैसे हे आंधळे जन गेले विसरो न खऱ्या देवा. आता काय झालं? आंधळे, आंधळे शब्दाचा अर्थ अज्ञान, आंधळा शब्दाचा अर्थ अज्ञान आहे. आता हे कैसे आंधळे जन असं तुकाराम महाराज म्हणतात, गेले विसरो न खऱ्या देवा. आता त्याच्या निमित्ताने काय झालं? एक खरा देव आणि एक खोटा देव आला. पण आता खोटा देवाचा आपण फारसा विचार करायचा नाही, कारण तो जो देव आहे सर्वांमध्ये, त्याला जर मला ओळखायचं असेल तर खऱ्या देवाची ओळखण झाली पाहिजे. एक राम आहे खरा, तिकडे गुरु परंपरा, म्हणजे गुरु परंपरेतला राम आहे तो खरा राम आहे. मग माझ्या गुरु परंपरेतला खरा कोण आहे? खरा कृष्ण आहे. मग कृष्ण आणि राम दोघं वेगळे नाहीत. असे जर विचार असतील तर आपण काय आहे? राम आत्ता सुद्धा आहे, कृष्ण रूपाने माझ्या समोर आहे, किंवा कृष्ण रूपाने राम तर राम रूपाने कृष्ण. असं काही जरी झालं तरी आपल्याला काही अडचण नाहीये. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एवढ्या काय म्हणूया अत्यंत सहजतेने कधीही फोन केला तर मला मिळतं. मग आता ह्याच्यापेक्षा काय उपलब्धी पाहिजे? मग आता मीच करंटा ठरतो, मीच अभ्यास करत नाही. आता हा दोष माझ्या अंतःकरणातनं मी काढला पाहिजे. आणि तो काढायचा असेल तर विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व ही 4 साधनं मला करावी लागतील. ती आत्मज्ञान प्राप्तीची साधन आहे असं म्हटलेलं आहे. पण आत्मा एकमेव अद्वितीय असल्यामुळे आत्मज्ञान प्राप्तीचं एकही साधन नाही. मग आता हे आत्मज्ञान प्राप्तीची साधन आहे असं जे म्हणलंय तो आरोप आहे त्याच्यावर, असा विचार करायचा. कारण आत्मज्ञानाची प्राप्ती कशाने होणार आहे? अज्ञानाची निवृत्ती, कारणासह दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. म्हणून साधनं जी सगळी आहेत ती कशाची आहेत? अज्ञान निवृत्तीची आहेत, अविद्या निवृत्तीची आहेत. आणि मग प्राप्त काय होतं? मला माझ्या आनंदाचा ठेवा मी आहे हे कळतं. म्हणून दूरान्वयाने असं म्हणावं लागतं की ही कशाची साधनं आहेत? ही आत्मज्ञान प्राप्तीची साधनं आहेत. पण पाहायला गेलं तर ही साधनं कशाची आहेत? ही अज्ञान निवृत्तीची साधनं आहेत. हे पक्क सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. म्हणून हे साधन चतुष्टय संपन्नता ती आपल्या पुढे आता येईल, ती त्या पद्धतीने आपण त्याचा विचार करूया. विवेक लक्षण. सत्संगतीने आत्मा अविनाशी क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे असा त्याचा निश्चय आहे. त्या निश्चयाचाच विवेक म्हणतात. हा विवेक वैराग्यादी उत्तर साधनांस मूळ आहे.
विवेक नसेल तर उत्तर साधने होत नाही. हा, नीट होत नाही. नीट शब्द घातला ना मग जास्त चांगला होईल अगदी त्याच्यामध्ये. तर मुख्य आता विवेकाचं लक्षण, तर लक्षण शब्दाचा अर्थ जुळणारे असा असत. आता विवेकाचं लक्षण काय आहे ते आपल्याला सांगतात की सत्संगतीने आत्मा अविनाशी आहे. म्हणजे नाश पावणारं काय असतं, जे जन्माला येतं ते काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं. आता असं जे काय लक्षण आहे ते नाश पावणारं लक्षण आहे. पण या नाश पावणाऱ्या लक्षणाच्या व्यावृत्तीसाठी म्हणजे निषेधासाठी आत्मा अविनाशी आहे असं बोलावं लागलंय. वास्तवात आत्मा अविनाशी आहे हे बोलणं सुद्धा अलीकडचं आहे. पण आता राहू दे, सध्या काय विचारसागर म्हणतोय की आत्मा अविनाशी आहे आणि तो मी आहे. मग अशा रीतीने मी सुद्धा कसा आहे, उत्पत्ती स्थिती नाशरहित आहे. मग जाईल काय, माझं शरीर जाईल. मग शरीर जाईल तर ते शरीर गेलं तरी काय आहे, चालेल माझं, असा विचार पक्का पाहिजे. नाहीतर काय असतं, शरीर माझं जाता कामा नाहीये. म्हणजे तसं जाऊ द्यायचं नाहीये, सुखासुखी जाऊ द्यायचं नाहीये, औषध पाणी करायचंच आहे. पण औषध पाणी करून सुद्धा ते जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा तरफड अजिबात अंतःकरणात नको. ती तरफड असेल तर काय आहे, देहसत्यत्व भ्रांती गेलेली नाही. मग नाही गेली तर मग आत्मज्ञानाचा विचारच दूर आहे. मग आता मी कसा आहे, मी उत्पत्ती स्थिती नाश रहित आहे, अजर आणि अमर. म्हणजे याचा अर्थ काय आहे, माझा जन्म नाही म्हणून मी कसा आहे, अविनाशी आहे. मग कसा अविनाशी आहे, अविनाशी दोन पद्धतीने आहेत. एक स्वरूपे करून अविनाशी आणि एक प्रवाह रूपाने अविनाशी, नाश पावणारा. जाऊ दे, अविनाशी शब्द वापरत नाही मी मायेला, पण स्वरूपे करून अविनाशी असा आपण एक शब्दाचा विचार करूया. माझा जन्मच नाही म्हणून काय आहे, हा, मग अशा पद्धतीने स्वरूपे करून मी अविनाशी आहे. माया प्रवाह रूपाने अनादी आहे, तो अनादीचा विचार आहे, तो एक वेगळा विचार आहे. पण आत्ता आपला विचार कोणता चाललाय, अविनाशी म्हणजे नाश न पावणारा. आणि कसा आहे, पुन्हा क्रियारहित आहे. मग आता क्रियारहित या शब्दाचा अर्थ मी अकर्ता आहे. आता आत्मा अकर्ता आहे. मग अकर्ता आहे तर मग काय आहे, क्रिया करायची का नाही. समर्थ काय म्हणतात, क्रिया करून करवावी असं म्हणतात. म्हणजे स्वतः क्रिया करावी आणि पुन्हा करून सुद्धा दुसऱ्यांकडनं ती करवावी. मार्गाधारे वर्तावे, पुन्हा विश्व मोहरे लावावे, यात क्रिया आहे की नाही. आता आपण अभ्यास करतोय, क्रिया आहे की नाही, मग आहे ना, वाद नाही. पण ती क्रिया कशी असावी, ती क्रिया संवादी असावी. विसंवादी असेल तर ती देहबुद्धीकडे जाते. पण आत्मा मात्र काय आहे, ती विसंवादी क्रिया आणि संवादी क्रिया याच्याही पलीकडे ते तत्व आहे. आपल्याला समजून काय घ्यायचंय, ते तत्व मी आहे. मग आता नको असलेला जो विचार आहे तो मला दूर करायचा असेल तर काय केलं पाहिजे, आधी ज्या पापवृत्तीच्या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्या मला काय केल्या पाहिजेत, दूर केल्या पाहिजेत. आणि योग्य क्रिया आहे, आता ती योग्य क्रिया काय आहे, जीव ब्रह्मैक्य ज्ञानाचा विचार करणारी जी काय क्रिया आहे ती योग्य क्रिया आहे, ती संवादी क्रिया आहे. मग तिकडे माझी मी अंतःकरण वृत्ती वळवली पाहिजे. आणि ती वळवली असता ती संवादी क्रिया सुद्धा काय होते, शांत होते. आणि पुन्हा मला माझ्या आनंदाचा अनुभव येतो. आणि तिथे मी काय म्हणतो की करून अकर्ता. म्हणजे सद्गुरूंनी साधन जसं सांगितलंय तसं निष्काम कर्म, निष्काम उपासना, आत्मानात्म विचार हे सगळं करायचं. आणि करून सुद्धा काय करायचं, म्हणायचं काय आतमध्ये पक्क, हे सगळं मी माझ्या श्री गुरूंच्या अध्यक्षतेखाली करत आहे म्हणून मला फार काही कळतं, असा काही अहंकार होण्याचं कारण नाही. नाही तर बसल्या जागी इथे एक अहंकार होतो. मला सुद्धा अहंकार झाला होता, तो माझ्या गुरूंनी काढला. ते म्हणाले मला की तुला शब्दांचा अहंकार झालेला आहे. त्यावेळी मी जरा थंडच झालो. मी आपला गप्प बसून राहिलो की नक्की हा शब्दांचा अहंकार झालाय म्हणजे नक्की काय आहे, माझं मला कळतच नव्हतं. छानपैकी मी विचारसागरचा अभ्यास करत होतो, शब्दज्ञान असं फटाफटा क्लिअर होत होतं. आणि हे असं म्हणतायत मला काही कळे ना. नंतर 2 मिनिटांनी म्हणाले की अरे माझा अहंकार माझ्या श्री गुरूंनी दूर केला. त्यावेळी मी म्हणालो मग माझं काम झालं. मग तुमचंच काम आहे, मी म्हणलं माझा काहीच संबंध नाही त्याच्याशी, असं ते म्हणाले. पण म्हणे निदान म्हण ना माझा अहंकार दूर करा म्हणून. असं झालं. मी म्हणलं ते बाय डिफॉल्ट म्हणणं आहे म्हणलं काका, कारण पुढे काही होणारच नाहीये, त्याशिवाय जीवब्रह्मैक्य ज्ञान होणारच नाहीये. मग मी म्हणतो म्हणलं माझा अहंकार दूर करा. अशा रीतीने आमची बोलणी संपली तिथे. पण त्यानंतर माझा परमार्थ हा सोप्या भाषेत आला. आणि मग माझ्या लक्षात आलं 6 महिन्यांनी की अरे मला या शब्दांचा अहंकार झालेला होता. म्हणजे काही जरी विचारायचं म्हणलं तरी ते कसं विचारायचं, कारणासह अविद्येची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असं, किंवा
साधक कसा पाहिजे, साधन चतुष्टय संपन्न पाहिजे. मग त्याचं पुन्हा विवेक वैराग्य समाधी षटक शमधम उपरम समाधान तितिक्षा वगैरे श्रद्धा असं सगळी बोलणी अशी फटाफट क्लिअर होती. पण वास्तवात त्याच्यात अहंकार होता हे माझं मला कळत नव्हतं. पण तो अहंकार घालवायचं काम त्यांनी केलं. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं शब्दांनी ज्ञान असणं वेगळं आणि ते अनुभवाच्या स्तरावर ज्ञान असणं वेगळं. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. थोडासा विषय इकडे तिकडे गेलाय असं वाटेल, पण मुख्य मुद्दा काय आहे, ही जी क्रियारहितता जी आहे ती कशी असली पाहिजे, तर ती करू नाकर्तेपणातली असली पाहिजे. म्हणजे जे मला करायचंय ते सगळं करायचंय, पण आकर्ता व्हायचं असेल तर काय करायचं, पुन्हा एकच सोपा उपाय, मज देवनी जाळी तर कर्मफळे. हा सर्वात सोपा उपाय माझ्या श्रीगुरूंनी मला दिला आणि तोच उपाय मी तुम्हाला सांगत आहे. प्रत्येक कर्म मी काय करायचं, हरिओम तत्सत म्हणायचं आणि ते सद्गुरूंना अर्पण करायचं. सद्गुरू असतील सद्गुरूला करा, उपास्य देवतेला करा, कुणालाही करा, पण ते कोणाला या दोघांपैकी एकाला ते कर्म अर्पण केलं की मी कसा होणार, मी क्रियारहित होणार. म्हणजे जे करायचंय ते करून मी पुन्हा कसा आहे, अकर्ता आहे. आणि अकर्ता हे एक काय आहे, स्वरूप लक्षण आहे. आणि स्वरूप लक्षणाचा अर्थ आपण पाहिलाय की ज्या लक्षणात कधी बदल होत नाही ते काय असतं, स्वरूप लक्षण असतं. मग सच्चिदानंद रूप हे काय आहे, आत्म्याचं स्वरूप लक्षण आहे. सतरूप या शब्दाचा अर्थ काय आहे की जे तीनही काळात असतं ते सतरूप. नंतर पुन्हा आनंद रूप, आपला चिद्रूपचा अर्थ काय आहे की पुन्हा ज्ञातृन या विण नुसदे चिदे ज्ञान. आणि तिसरा जो आनंद रूपतेचा विचार आहे तो पदार्थ निरपेक्ष. अशा पद्धतीने जेव्हा आपल्याला कळेल, मग आता पदार्थ निरपेक्ष आनंद हा शब्द कसा काय ओळखायचा. क्रियारहितता हा कोणाचा गुणधर्म आहे, हा अंतःकरणाचा गुणधर्म आहे. म्हणजे सॉरी, क्रिया सहितता हा अंतःकरणाचा गुणधर्म आहे. आणि साधन कोण करतं, पुन्हा अंतःकरण करतं. बाकी इंद्रिय वगैरे सगळ्यांचा तो काय करतो, त्या साधनेत वापर करतो. आणि ते करून तो पुन्हा काय होऊन जातो, ते अंतःकरण असतानाच तो काय होतो, क्रियारहित होतो. असं सगळं ते तंत्र कसं आहे, ते अतिशय क्लिष्ट तंत्र आहे. पण ते तंत्र कसं ओळखायचं की हेच अंतःकरण माझं ग्वाही देतं की मी बद्ध आहे. बरोबर आहे की नाही. ज्या अर्थी आवरण दोष माझ्या अंतःकरणात आहे त्या अर्थी ते अंतःकरण काय ग्वाही देत असतं की मी बंधनात आहे. आता याचा अर्थ मुक्ततेने झालेलं, मुक्त झालेलं सुद्धा अंतःकरण असलं पाहिजे की नाही. अपेक्षेने, त्याच्या अपेक्षेने मी मुक्त आहे अशा वृत्तीच्या स्तरावर असलेली अंतःकरण वृत्ती तिथं असली पाहिजे. ज्या अर्थी मी बंधनात आहे अशी अंतःकरण वृत्ती आहे, त्या अर्थी मी मुक्त आहे अशी सुद्धा एक अंतःकरण वृत्ती आहे. त्या अर्थी मी क्रियारहित आहे अशी सुद्धा अंतःकरण वृत्ती आहे. मग ज्या अर्थी माझी अंतःकरण वृत्ती सर्व कर्म त्या रामाला अर्पण करते, त्या अर्थी ती अंतःकरण वृत्ती कशी झालेली आहे, ती अकर्ता रूप झालेली आहे. म्हणजेच काय झालेली आहे, क्रियारहित झालेली आहे. माझी अंतःकरण वृत्ती ग्वाही देते ना की मी प्रत्येक कर्म त्या ईश्वराला अर्पण करतोय आणि केलेल्या कर्माचं मी केलं या पद्धतीने माझ्या अंतःकरणात डोकवत पण नाहीये. पण हे वृत्तीच्या स्तरावर असतं. त्या वृत्तीच्या स्तरावरचा मीपणा सुद्धा जावा लागतो. तेव्हा ती अस्सल क्रियारहितता काय होते, डिफाईन होते. तिथपर्यंतचा प्रवास मला करायचा आहे. म्हणून इथे काय आहे की हे आत्मतत्व कसं आहे, अविनाशी आहे आणि पुन्हा कसं आहे, क्रियारहित आहे. म्हणून काय आहे, मी सगळ्या क्रिया करायच्या आहेत, पण त्या करून सुद्धा मी काय करायचंय, सगळ्या क्रिया कोणाला अर्पण करायच्या आहेत, श्रीरामाला अर्पण करायच्या आहेत आणि मी अकर्ता राहायचंय. अशा पद्धतीने ती क्रियारहितता सिद्ध होते. आणि तद व्यतिरिक्त, आता तद व्यतिरिक्त काय काय आहे, सर्व विनाशी. आता सर्व विनाशी म्हणजे हे सर्व जगत आणि या जगतातील पदार्थ माझ्या देहासह. माझे श्रीगुरु नेहमी सांगतात की जगत हा शब्द जेव्हा वापरायची वेळ येते तेव्हा तो देहादी जगत, अहंकारादी जगत अशा पद्धतीने वापरायचा शब्द. म्हणजे माझ्या देहासह, माझ्या अहंकारासह हे जगत कसं आहे, नाश पावणारं आहे. विनाशी शब्दाचा अर्थ नाश पावणारं आहे आणि चंचल आहे. चंचल शब्दाचा इथे अर्थ काय घ्यायचा की त्याच्यामध्ये ते प्रत्येक क्षणाला बदलत आहे. म्हणजे डिकेइंग प्रोसेस त्याच्यामध्ये चालू आहे. आपण जेव्हा म्हणतो ना की आत्ता या क्षणी माझं जे शरीर आहे ना, ते पुढच्या क्षणी त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, ते वार्धक्याकडे झुकलेलं आहे. हे माझ्या लक्षात येत नाही. मला असं वाटतं, मी 65 वर्षाचा झालो, फार बरं वाटतं मला. आता हाफ तिकीट जवळ येणार आहे, फार बरं वाटतं. आता हाफ तिकीट मला एन्जॉय करता येईल. पण लक्षात येत नाही की ती डिकेइंग प्रोसेस चाललेली आहे.
समजा 65 पूर्ण होण्याच्या आतच आटोपलं तर काय करायचं, हा त्यातले विचार आहेत. म्हणजे शरीर हे काय आहे, प्रत्येक क्षणी त्याचं विघटन होत असतं. म्हणजे या जगात जन्मलेली प्रत्येक वस्तू ही कशी आहे, तिच्यामध्ये विघटन होत असतंय. म्हणजे ती काय आहे, नाशाकडे निघालेली आहे. जन्माचा उत्सव आहे, वाढदिवसाचा काय आहे, उत्सव आहे, पण नाशाकडे चाललोय मी हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. शरीर रूपाने मी नाशाकडे चाललेलो आहे, पण आत्मरूपाने मी मात्र कसा आहे, अविनाशी आहे. मग शरीर जावो अथवा राहो, अशा पद्धतीने जर माझी अंतःकरण वृत्ती असेल तर ती क्रियारहित आहे, आणि तशी नसेल तर माझी अंतःकरण वृत्ती कुठे आहे, ती देहादी अहंकारात आहे. मग ती चालणार नाही. म्हणून उर्वरित जगत सगळं नाश पावणारं आहे, चंचल आहे. म्हणून काय आहे, त्या निश्चयास विवेक असं म्हणतात. आणि निश्चय शब्दाचे अर्थ काय आहे, की तुका म्हणे निश्चयाचे बळ, म्हणजे आतमध्ये तसा निर्णय हा पक्का असला पाहिजे. निश्चय शब्दाचा अर्थ पक्का निर्णय असा अर्थ आहे. आणि निश्चय शब्दाचा एक अर्थ समर्थांनी केलेला आहे, तो पण फार महत्वाचा आहे. तो संशय विरहित ज्ञान असा केलेला आहे. आपल्या पहिला समास लिहिलेला आहे ना, मुख्य भक्तीचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो. आता बोलीला अशी जेव्हा भूमिका मांडली आहे, तेव्हा त्याचं संशय विरहित ज्ञान असं पण एक अर्थ आहे. मग इथे विवेकाविषयी, की आत्मा अकर्ता आहे, तो मी आहे, असं माझं ज्ञान कसं पाहिजे, ते संशय विरहित पाहिजे. म्हणजे ॲब्सोल्यूट क्लिअर पाहिजे त्याच्यामध्ये, की विवेकाने आत्मा अविनाशी आहे, तो कसा आहे, क्रियारहित आहे, आणि तो मी आहे. म्हणून इथे मी सगळ्या क्रिया करत आहे, अगदी बरोबर आहे, पण त्या क्रिया मी करत नसून माझ्याकडनं माझे श्रीगुरु त्या क्रिया करून घेत आहेत. अशा पद्धतीने प्रत्येक क्रिया ही त्यांना आवडेल अशीच झाली पाहिजे. आणि ती नाही झाली तर काय आहे, रामकृष्ण हरी, मग बोलू नका. मग नंतर परत जन्म घ्यावा लागला तर मग ते काही जबाबदार नाहीत. कारण रंगनाथ महाराजांनी एक विषय मांडलाय, बोलत नाही पण आता बोलावा लागतो तो, प्राय शिष्य नरकात जातो ते म्हणतात. आणि तो नरकात गेल्यावर त्याला तिथं यमदेव विचारतो, तू कोणत्या गुरूंचा शिष्य आहे. म्हणजे तो शिष्य इथे तर नाव घालवतोच या पृथ्वी तलावर मुक्त न होता, आणि पुन्हा नरकात गेल्यावर तिथेही नाव घालवतो. असं माझ्या हातनं अजिबात घडता कामा नये. कारण हे मांडणारे रंगनाथ महाराज परभणीकर आहेत, ते सिनियर साखरे महाराजांचे शिष्य आहेत, आणि अत्यंत मोठी विभूती आहे. आपले शंकर महाराज खंदारकर म्हणजे माझे आजे गुरु, हे त्यांच्याकडे वृत्ती प्रभाकर शिकायला जात होते, असं मला माझ्या गुरूंनी सांगितलेलं आहे. म्हणजे इतकी ती थोर व्यक्ती आहे. आणि ती जेव्हा असं काही बोलते, तेव्हा माझ्या श्रीगुरूंना अपवाद लागू नये म्हणून तरी मी मुक्त व्हायला काय हरकत आहे, जाऊ दे बाकी नाहीये, पण निदान अपवाद लागू नये त्यांना म्हणून मी मुक्त व्हायला पाहिजे, असा तरी विचार करायला काय हरकत आहे. भले तो विचार आपण म्हणूया निकृष्ट दर्जाचा असेल, कारण मुक्तीमध्ये आनंद हा काय आहे, तो पॉझिटिव्हली तो एकमेव विचार आहे. म्हणून इथे काय आहे, विवेक म्हणतात. आता हा विवेक जर का माझा नसेल तर वैराग्यादी जी काय उर्वरित 3 साधनं आहेत ती काही धड होत नाही. आणि ती धड होत नाही या शब्दाचा अर्थ, मग विवेकाचं लक्षण जर अंतःकरणात नसेल तर मग ते भरकटणारं साधन होतं. आणि भरकटणारं साधन हे माझ्या गुरूंना मान्य नाही, संत निश्चलदासजींना तर अजिबात मान्य नाही. अशा पद्धतीने ते कोणालाही मान्य नाही. आणि ते कोणालाही मान्य नसेल तर मला अत्यंत स्पेसिफिक साधन केलं पाहिजे. म्हणून विवेक अनेक पद्धतीने तयार होतात, की तो सत्य मिथ्या विवेक, एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत काय आहे, मिथ्या. आणि मिथ्या शब्दाचा अर्थ आपण केलाय, सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या, सतच्या लक्षणांची जुळत नाही. असत म्हणजे नाही म्हणावं तर वाचतं, म्हणून ते कसं आहे, मिथ्या आहे. असत विलक्षण म्हणून ते कसं आहे, अनिर्वचनीय, ज्याविषयी ठोस असं काही बोलता येत नाही, ते जगत असं आहे म्हणून ते अनिर्वचनीय, म्हणून ते कसं मिथ्या, म्हणून बाधयोग्य. आता विवेकाचं लक्षण कुठपर्यंत मला घेऊन जातं, तर ते या जगताचा, देहादी जगताचा बाध करतं. या शब्दाचा अर्थ ते देहादी जगत जिवंत असतानाच ते देहादी जगत मी नाही असा निर्णय अंतःकरणात पक्का होतो, आणि मी अस्सल आनंदाचा ठेवा आहे अशा पद्धतीने मला कळून जातं. याला काय म्हणायचं, सत्य मिथ्या विवेक, सारासार विवेक. आता सारासार काय, सारासार विचार हरिपाठ. मग आता तुम्ही म्हणाला आमच्या म्हणजे काय म्हणता, आमच्या अजय गुरूंनी मांडलाय, की बरेच जणांनी काय मांडलाय, जड कारणवाद मांडलाय. म्हणजे जे पूर्व पक्षी आहेत त्यांनी जड कारणवाद मांडला, आणि त्याला उत्तर देण्यासाठी काय केलं, चेतन कारणवाद मांडला.
की ही सृष्टी जी काय आहे ती चेतनरूप ईश्वराने निर्माण केलेली आहे. आणि आमचे आजे गुरु काय म्हणतात, ते हरिकारणवाद मांडतात. फार सुंदर विचार मांडलाय त्यांनी त्यांच्या हरिपाठामध्ये. सारासार विचार हरिपाठ मांडताना त्यांनी असं सांगितलं की तो हरीच काय आहे, साररूप आहे. आता तो हरीच साररूप आहे तर कसा, असं जेव्हा बोलायची वेळ आली त्यावेळी ते हरिकारणवादात असं म्हणाले की तो जो ते जे निर्गुण ब्रह्म आहे ना, तेच सगुण रूपाने हरिरूपात आलेलं आहे. असा आतमध्ये निर्णय असला पाहिजे. आणि असंच आहे ते. आणि असंच जर असेल तर जे निर्गुण आहे तेच सगुण आहे, आणि जे सगुण आहे तेच पुन्हा निर्गुण आहे. मग अशा रीतीने काय करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. उपासनेचा विचार आहे ना त्याच्यामध्ये. उपासनेतनं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि शेवटी काय आहे, तेणे चारी मुक्ती साधी येल्या. त्यातली सायुज्य मुक्ती जर का मला त्या नामाचा विचार करून मिळत असेल, म्हणजे पुन्हा हेच सगळं घडत असेल, तर मी त्या आनंदापर्यंत जाईल ना. मग सारासार काय आहे, ते हरितत्वच काय आहे, सार आहे. सगुणाच्या भाषेत बोलायची वेळ आली तर तो हरीच साररूप आहे. तोच माझ्या पुढे निर्गुण रूपाने आलेला आहे. त्या याच्यामध्ये जेव्हा अमरावतीमध्ये बोलायची वेळ आली त्यावेळी मी काय केलं, मी आधी त्या ताई महाराजांना नमस्कार केला, आणि सर्वात शेवटी मी माझ्या गुरूंना आणि त्या गोपालकृष्णाला नमस्कार केला. आता हे गोपालकृष्णाला आवडलं का नाही आवडलं असा जेव्हा विचार मांडायची वेळ आली त्यावेळी मी त्यांना म्हणालो की ज्यावेळी मी वारीला जातो माझी दृष्टी असते म्हणलं त्या पांडुरंगाकडे, आणि मी इकडे त्या जेजुरीला आल्यावर त्या खंडोबाला मी आपला लांबूनच नमस्कार करतो, तरी खंडोबा आनंदात असतो की अरे हा पांडुरंगाकडे चाललाय. कारण खंडोबा आणि पांडुरंग दोघं वेगळे नाहीत. पुन्हा खंडोबा, पांडुरंग आणि ब्रह्म वेगळे नाही. निर्णय कोणी केलाय, निर्णय तुकाराम महाराजांनी केलाय. ते हे परब्रह्म उभे विटेवरी. मग निर्णय त्यांचा आणि आमचा वेगळा असावा का. मग सगुण हरी सुद्धा काय आहे, मग तो साररूप आहे. पुन्हा सार असार विवेकामध्ये सगुण हरी सुद्धा साररूप आहे. आणि मग उर्वरित जगत कसं आहे, त्रिगुणते असार, निर्गुणते सार. मग हे जगत त्रिगुणात्मक आहे, सत्वरज तम, म्हणून ते कसं आहे, आसार रूपाने आहे. मग त्या आसाराचा काय करायचा, द्वेष नाही करायचा. पुन्हा त्याच्याविषयी वैराग्य, पुढचा विचार येणार आहे, त्याच्याविषयी मी वैराग्य आणायचं. आणि वैराग्य आणलं की मी काय आहे, मी माझ्या आनंदाकडे जाणार आहे. म्हणून सार असार विवेक, क्षर अक्षर विवेक आता भगवद्गीतेत सांगितलंय. आता क्षर काय आहे, जे सरत जातं ते क्षर. मग जीव नावाचं तत्व वाच्यार्थाने कसं आहे, सरणार आहे. म्हणजे पुन्हा काय आहे, क्षर म्हणजेच काय, देहादी जगत कसं आहे, येतं, काही काळ टिकतं आणि कालांतराने जातं. मग आता अक्षर काय आहे, आता इथे अक्षर शब्दाचा अर्थ ईश्वर असा नाही घ्यायचा, ब्रह्म असा घ्यायचा. ब्रह्म कसं आहे, अक्षर आहे. उत्तम पुरुष त्यांनी क्षर अक्षर उत्तम पुरुष असा विचार मांडलाय. पण अक्षर शब्दाचा अर्थ काय, जे नाश पावत नाही ते अक्षर. मग अक्षर काय आहे, ब्रह्म आहे. आणि ते मी आहे. आणि ते कसं आहे, अविनाशी आणि क्रियारहित. मग ते क्रियारहित, ते अविनाशी, आणि शिवाय आमचा पांडुरंग सुद्धा क्रियारहित. अशा पद्धतीने जर का आमचा राम, आमचा पांडुरंग क्रियारहित असेल तर सगुण रूपाने विचार केला तरी अडचण नाही, निर्गुण रूपाने विचार केला तरी अडचण नाही. निर्गुण रूपाने ते या जगाचं कारण आहे, मान्य आहे आम्हाला. पण तेच सगुण झालं असेल, तुमचाच तुम्ही केला गोवा, आता काय करता, तुम्हीच पस्तावला. मुख्य मुद्दा काय झाला, पांडुरंगाला तुकाराम महाराज काय म्हणाले, तुम्ही पस्तावला. बरं, तुम्हाला आमच्याशिवाय विचारतो कोण, असंही बोलणारे तुकाराम महाराज आहे. पण ही दादागिरी त्यांच्याकडे आहे की तुम्हाला आमच्याशिवाय, आम्ही भक्त नसतो तर तुम्हाला कोणी विचारलं असतं. इतके पक्के असलेले तुकाराम महाराज, आणि त्यांचा वंशज मी इथं देहूजवळ राहतोय आणि मी रडका, या दोन गोष्टी काही जमत नाही. म्हणून सार काय आहे, सार ब्रह्म आहे. मग भले ते सगुण असो नाहीतर निर्गुण असो. म्हणू दे विचारसागरला निर्गुण ब्रह्माचा विचार, पण आपला तुझं सगुण म्हणू की निर्गुण, आपल्याला दोन्ही काय आहेत, सारखे आहेत. अवांतर विचार आहे, पण तो अत्यंत महत्वाचा, एक भक्तीच्या दृष्टीने, एक ज्ञानलक्षणा भक्तीच्या दृष्टीने. म्हणून काय आहे, सार काय आहे, हरी आणि ब्रह्म आहे. आणि आसार काय आहे, उर्वरित जगत आहे. म्हणून आसाराविषयी काय आलं पाहिजे आपल्याला, पुन्हा वैराग्य आलं पाहिजे. म्हणून अक्षर पुरुष कोण आहे, तेच ब्रह्म अक्षर आहे. तेच सगुण रूपाने माझ्या पुन्हा उपासनेची सोय केली, आणि उपासनेची सोय करता करता त्यांनी काय केलं, तेच ब्रह्मरूप तत्व आहे. अशा पद्धतीने आपल्याला आनंदाचा विचार जो आहे तो पूर्ण करता येतो. म्हणून विवेक केल्याशिवाय काहीही साधन, कुठलंही साधन चालत नाही. नेहमी
आपला प्रॉब्लेम कुठे आहे? अंतःकरणात आहे. दोष कुठे आहे? मॅक्सिमम दोष कुठे आहे? अंतःकरणात आहे. तेच अंतःकरण काय करतं? क्रिया करायला लावतं. इंद्रियांना काय करायला लावतं? क्रिया करायला लावतं. म्हणजे आज्ञा देणारं काय आहे? अंतःकरण आहे. मग ते अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. आता तेच जर अशुद्ध असेल तर आज्ञा ज्या अंतःकरणाला दिल्या जातात म्हणजे त्या इंद्रियांना, त्या कशा असतात? त्या पापयुक्त विचारांच्या असतात. तेच अंतःकरण जर शुद्ध असेल तर त्या सगळ्या क्रिया कुठे असतात? त्या भगवंताशी एकरूप होणाऱ्या क्रिया असतात. असे विचार आपल्या पक्के डोक्यात आले पाहिजे. परमार्थ करायचा म्हणजे उगाच कठीण कठीण शब्द वापरायचे नाहीत. इथे आलेत म्हणून त्याचं काय करायचंय? सोडवणूक करून घ्यायची. सोडवणूक केली की परमार्थ कसा झाला पाहिजे? सोपा झाला पाहिजे. आणि सोपा झाला की काय असतो? तो मला करता येण्यास काय आहे? शक्य आहे. तो माझ्या आवाक्यात आहे. अशी एक वृत्ती तयार होते. आणि एकदा ती वृत्ती तयार झाली की त्या वृत्तीला आपण काय करायचंय? पुढे चालना द्यायची. आणि ती चालना दिली की मी कोण आहे? मी खऱ्या अर्थाने आनंदाचा ठेवा आहे. म्हणून विवेक हा काय आहे? या पहिला का सांगितला या साधन चतुष्टय संपन्नतेत? जर माझा विवेकच अंतःकरणात नसेल तर काय होऊन जातं? उगाच मग ते साधन कसं होऊन जातं? त्या उपनिषदात किंवा सांगितलंय, उत्तमा सहजावस्था, मध्यमा ज्ञानधारणा, तृतीया प्रतिमा पूजा, अधमात अधम. बस आता अधमात अधम जरी तीर्थयात्रा असली तरी सुरुवात तीर्थयात्रेने होणं शक्य आहे. म्हणजे आता मला हा विषय पूर्ण करायचा आहे कारण पुढे वैराग्य लक्षण नावाची गोष्ट येणार नाही आज. ते आपल्याला पुढच्या भागात घ्यावी लागेल. पण हा विचार मला का सांगावा असं वाटतो? कारण मी जेव्हा वारीला जातो तेव्हा खूप लोक असे गरीब लोक असतात की ज्यांना परमार्थाचं काही माहीत नसतं. पण ते सुद्धा कसे आहेत? ते येतात, पांडुरंगाची वारी करतात. काही जण अभ्यास करणारेही त्याच्यात असतात, नाही असं नाही. पण तीर्थयात्रा केली तर याचा अर्थ काय आहे? तीर्थयात्रा करायला काय म्हणूया? विरोध नाही. पण तिथून पुढे कमप झालं पाहिजे. तीर्थयात्रेतनं मी ध्यानधारणेत गेलो पाहिजे. ध्यानधारणेतनं मी सहजावस्थेत गेलो पाहिजे. आता हा विवेक आहे. म्हणजे विवेक हे व्यवहारात आपण खूप वापरतो की भाजी बाजारात गेलो की आपण चांगली भाजी कोणती आहे, वाईट भाजी कोणती आहे, विवेक करतो की नाही? मग इथे विवेक करायला काय अडचण आहे? निवड आहे. विवेकामध्ये निवड आहे. आणि निवड आहे तर कोणती निवड करायची आहे? ती आत्मसुखाची निवड करायची. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, असं समर्थ म्हणतायत. विवेके सदा सत्स्वरूपी भरावे, असं समर्थ म्हणतायत. आणि ते सोडून जर का मी काही करत असेल तर हा दोष माझा आहे. म्हणून तीर्थयात्रेनी सुरुवात झाली म्हणून आता पुढं मरायला टेकलाय तरी तीर्थयात्रेतच आहे, याला काय अर्थ आहे? पुढे कमप झालो पाहिजे. हा विवेक आहे. म्हणून विवेक अनेक पद्धतीने आपल्याला पुढे पुढे नेतो. आता मला जर का या विचारसागर ग्रंथाची संगती कळतीये तर अभ्यास मी केला पाहिजे. अशा पद्धतीने हळूहळू अभ्यासाने काय होऊन जातं? विवेकाला एक धार येते. आणि ती धार जर का आली तर मी माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी सहज एक म्हणूया तयार होतो. आणि तो तयार झालेला साधक जो आहे ना, तो काय पद्धतीने त्याचं साधन करू शकतो हे सगळे विचार या विचारसागरच्या निमित्ताने आपल्या पुढे येणार आहेत. आज आपला वेळ 1 तास 2 मिनिटं वगैरे झालेली आहेत. 1 तास कसा अभ्यासात निघून जातो पत्ता लागत नाही. पण 1 तासाच्या वर अभ्यास डोक्यातही राहत नाही. हाही एक परत भूमिकेचा विचार आहे. म्हणून आपण आता इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.